वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कवठ्यात बनावट व भेसळयुक्त विदेशी मद्यसाठ्यावर कारवाई. 95,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक, दोघांचा शोध सुरू. नेवासा तालुक्यातील कवठा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक 2 ने छापा टाकून बनावट व भेसळयुक्त विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या कारवाईत 95,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल रामभाऊ आगळे याला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाने आरोपी अमोल आगळे याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अक्षय पवार आणि सोमनाथ काळोखे या संशयितांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. 2 लिटरच्या पेट बाटल्यांमधून मद्य काढून त्यामध्ये भेसळ करून अवैध विक्री केली जात असल्याचा संशय आहे. जप्त मद्याची अल्कोहोल मीटरद्वारे प्राथमिक तपासणी केली असता अपेक्षित 42.8% अल्कोहोलिक तीव्रतेऐवजी काही नमुन्यांमध्ये 30 आणि 32.5% तीव्रता आढळून आली. दरम्यान या मद्याचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्यात येत आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई अहिल्यानगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक SN हांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर तसेच कोपरगाव विभागातील अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले. जालिंदर अल्हाट, वेद बातमीचा, राहुरी फॅक्टरी.